बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, गेल्या भागापासून आपण एक शृंखला सुरू केली होती, ज्यामध्ये साक्षी बहिणजी, ज्योतिप्रकाश भाईंजी यांच्याबरोबर आत्म्याच्या संकल्प शक्तीबद्दल चर्चा करत आहेत. मागच्या भागात आपण वाणीच्या 4 प्रकाराबद्दल सविस्तर विश्लेषण ऐकले. भागाच्या शेवटी ज्योतिप्रकाश भाईजी आपल्याला समजावून सांगत आहेत की जेव्हा निसंकल्प अवस्था असते तेव्हा एक ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा जेव्हा आकाश तत्वामध्ये प्रवेश करत असते तिला पश्यंती वाणी म्हणतात. म्हणजे ती थोडं स्थूल रूप धारण करत असते. कारण आपले आकाश तत्व म्हणजे आपले कारण शरीर, महाकारण शरीर होय. जे काही पण आहे त्यात काय होत असते, आपले संस्कार आणि कर्माबरोबर ती ऊर्जा मिक्स होऊन जाते आणि तो एक भाव प्रकट करत असते. तो भाव पहिल्यांदा नसतो. याच अनुषंगाने आज पुढचा भाग आपण ऐकूयात. भाग दुसरा, मध्यमा वाणीचे स्वरूप आणि मेंदूतील तरंग. साक्षी बहिणजी याबद्दल विचारतात, म्हणजे ही ऊर्जा हळूहळू स्थूल रूप धारण करत आहे. ज्योतिप्रकाश बाईजी म्हणतात, पहिल्यांदा ती त्या भावामध्ये नव्हती, तिथे परम शांती होती. परंतु जेव्हा ते त्यात मिक्स करू लागले तर आपले मूळ स्वरूपापासून वेगळे प्रकट होऊ लागले, त्या भावामध्ये येऊ लागले. ते सुद्धा अतिशय नगण्य आहे की आजच्या सद्यस्थितीमध्ये सायन्स याला डिटेक्टही करू शकत नाही. आकाश तत्वामध्ये जी ऊर्जा आहे त्याला डार्क एनर्जी म्हटले जाते. याला सायन्स आतापर्यंत डिटेक्ट करू शकले नाही. असे होऊ शकते की थोडे संशोधन केल्यानंतर ते यशस्वी होऊ शकतात, परंतु आतापर्यंत ते या डार्क एनर्जीला अजिबात डिटेक्ट करू शकलेले नाहीत. यावर साक्षी बहिणजी विचारतात, तर ते डार्क मॅटरला सुद्धा डिटेक्ट करू शकलेले नाहीत. मी तुमचा एक व्हिडिओ बापूजींच्या चॅनलवर बघितला होता. एक लाईव्ह सेशन सुद्धा झाले होते, क्वेस्ट ऑफ नोईंग एव्हरीथिंग. त्यात सुद्धा तुम्ही एनर्जी या विषयावर चर्चा केली होती. प्रत्येक गोष्ट ही एनर्जीने बनलेली आहे. एक छोट्यातली छोटी गोष्ट देखील एनर्जी आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. ह्यावर ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात, जेव्हा ती ऊर्जा मेंदूमध्ये येते, मेंदूत आल्यावर सिग्नल्स येतात, तेव्हा ते पूर्ण स्थूल रूपामध्ये येते. ते इलेक्ट्रिक सिग्नल्स तिथे वाहू लागतात. साक्षी बहिणजी म्हणतात की असे म्हटले जाते की आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक न्यूरॉन्स म्हणजेच मज्जातंतू, पेशी हे सिग्नल जात असतात. ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात, हे सारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. त्यांना आपण म्हणूयात मध्यमा. ते पूर्ण स्थूल होत असते. शास्त्रात सुद्धा मध्यमा शब्द त्याला म्हटलेले आहे. साक्षी बहिणजी म्हणते, हे कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलेले आहे? यावर भाईजी उत्तर देतात, याची आपल्या उपनिषदामध्ये चर्चा आहे, ऋग्वेदामध्ये देखील आहे. तर यानंतर ते जेव्हा मध्यमामध्ये येत असतात तेव्हा ते स्थूल रूपात येतात. याला विज्ञान आता डिटेक्ट करू शकते. ते सिग्नल्स डिटेक्ट होतात. ब्रेनचे हे कार्य कसे होते, न्यूरॉन्स कसे फिरत आहेत, न्यूरॉन्समधून सिग्नल कसे जात आहेत, त्याचे व्होल्टेज सुद्धा सायन्समध्ये मोजले जाऊ शकते. साक्षी बहिणजी म्हणतात, मी आता आतीत शक्तीची गोष्ट आहे, सिग्नलची किंवा आभामंडळाची गोष्ट आहे, तर ते वेगळे आहेत. ह्यावर भाईजी म्हणतात, ते सुद्धा याच्या सोबतच जोडलेले आहेत. त्याबद्दल देखील मी सांगणार आहे. हे जे इलेक्ट्रिक सिग्नल्स येत असतात, तो एक सिग्नल आपल्या वोकल कॉर्ड म्हणजे स्वरतंतूला देतो. कारण की आपण जे आकाश तत्वामध्ये अनुभूती घेतली, आपल्या कारण शरीरामध्ये अनुभूती घेतली, काय शब्द उच्चारायचे आहे, तो जो सिग्नल आपल्या इलेक्ट्रिकल करंट सारखा मेंदूच्या माध्यमातून कसा वाहतो. मेंदू स्थूल तत्व झाले आहे आणि नंतर ते जेव्हा शब्द रूपामध्ये बाहेर पडतो तेव्हा तो एक मेकॅनिकल व्हायब्रेशन होते, जे आपण बोलू शकतो. तर ते काय झाले की जी परा होती, या परामधून जी ऊर्जा निघाली ती फक्त ऊर्जा होती. त्यात कोणताही भाव नव्हता. तो भाव आकाश तत्वामध्ये प्रकट झाला. नंतर तो भाव इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये कन्वर्ट झाला, ज्याला आपण मध्यमा वाणी असे म्हणतो. नंतर इलेक्ट्रिक सिग्नल स्थूलमध्ये शब्द प्रकट झाले, ज्याला आउटपुट निष्पन्न झाले.
श्रोते हो, ह्या ठिकाणी ज्योतिप्रकाश भाईजी आपल्याला खूप सुंदरपणे परामधील जी ऊर्जा आहे ती हळूहळू कन्वर्ट होऊन कशी स्थूल रूपामध्ये येते आणि नंतर आपल्या शब्द रूपाने म्हणजेच वाणी रूपाने बाहेर पडते याचे सुंदर विश्लेषण करत आहेत. पुढे भाईजी आपल्याला सांगतात, असेच जेव्हा आपण संकल्पावर चर्चा करतो, खरे पाहिले तर जेवढे स्थूल संकल्प करत असतो, हे संकल्प तर मनच करत असते. ते सर्व आपल्या आकाश तत्वामध्ये संचित संस्कार आणि कर्म पडलेले असते. ते त्या संकल्पांना वेग देतात, गती देतात. परंतु जेव्हा आपण पश्चंतीच्या वरती जात असतो, योगाच्या, ज्ञानाच्या किंवा बुद्धीच्या माध्यमातून, तेव्हा आपण आपल्या परम शांतीच्या स्टेजची अनुभूती करत असतो. त्यासाठी खूप अभ्यास पाहिजे, खूप ज्ञानाची प्रॅक्टिस पाहिजे. तेव्हा कुठे आपण आत्म्याच्या मूळ शक्तीला प्रकट करू शकतो. नाहीतर जोपर्यंत आपण आकाश तत्वापर्यंत आहोत, तोपर्यंत आपण आत्म्याच्या शक्तीची अनुभूती घेऊ शकत नाही. परंतु त्या शक्तीला आपण प्रकटही करू शकत नाही. श्रोते हो, या ठिकाणी ज्योतिप्रकाश भाईजी आपल्याला परम शांतीच्या व्हायब्रेशन्सचे महत्त्व देखील सांगत आहेत. परम शांतीच्या स्टेजची अनुभूती म्हणजे काय हे आपल्याला सांगत आहेत. जोपर्यंत आपण त्या परम शांतीच्या स्टेजपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपण आकाश तत्वामध्येच आहोत. जिथे आपण आत्म्याच्या शक्तीची थोडीफार अनुभूती घेऊ शकतो, पण त्या शक्तीला स्वतःसोबत प्रकट करू शकत नाही. हे इथे ज्योतिप्रकाश भाईजी आपल्याला समजावून सांगत आहेत. ह्यावर साक्षी बहिणजी म्हणतात, हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा आपण ध्यान करत असतो, कित्येक लोक मला प्रश्न विचारतात, की त्यांना अनुभूती होत नाही. आपण आज हे समजूयात, की आपले संकल्प ज्या स्टेजमधून जात आहेत आणि जोपर्यंत ते पश्चंतीच्या वरती जात नाहीत, तोपर्यंत आपण त्यांना प्रकट करू शकत नाही. आपण फक्त परमशांतीची अनुभूती करतो, कारण की आपण आकाश तत्वांच्या वरती गेलेलोच नाही. जेव्हा आपल्याला ध्यानामध्ये अशी जाणीव होत असते, आपण एकदम देहभान विसरलेलो असतो, विदेही अवस्थेचा अनुभव होत असतो, तर म्हणू शकतो की आपण आकाश तत्वापर्यंत पोहोचलो. परंतु आत्म्याची अनुभूती करणे किंवा त्याला प्रकट करायचे असेल, तर आपल्याला अभ्यासाची गरज आहे. ह्याला ज्योतिप्रकाश भाईजी दुजोरा देत म्हणतात, हो, यासाठी आपल्याला खरंच अभ्यासाची गरज आहे. त्यावर साक्षी बहिणजी म्हणतात, तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची बाधा येऊ शकते? जसे लोक म्हणतात ना, की त्यांचा संकल्प पूर्ण होत नाही. यामध्ये कोणती बाधा आहे? ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात, ते असे असते, की संकल्प देखील अनेक प्रकारचे असतात. श्रोते हो, संकल्पांचे हे प्रकार आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती.